Hello students, today we are going to introduce our next chapter number 11, work and energy. First we see here what it means work. When an object is displaced by applying force, then work is said to be डन. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय करतो आणि तो फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट जर डिस्प्लेस्ड होत असेल, डिस्प्लेस म्हणजे त्याचं विस्थापन होत असेल. विस्थापन म्हणजे काय, ते एका जागेवरून दुसऱ्या जागी तो हलत असेल, म्हणजे ते जागा चेंज करत असेल, तर त्याला आपण वर्क झालं असं म्हणतो किंवा ते वर्क झाले असं आपण म्हणतो. ओके. फॉर एक्झाम्पल, इन दिस पिक्चर द बॉय पुशिंग द व्हील फॉरवर्ड. ओके. हा मुलगा काय करते, फोर्स लावून व्हीलला पुढे पुढे सरकवते. फोर्स लावल्यामुळे व्हील काय होते, त्याच्या जागेवरून काय करते, तो स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाते. म्हणजेच या वर्कमध्ये किंवा या ॲक्शनमध्ये वर्क झालेलं आहे. इन दिस पिक्चर द गर्ल पुलिंग लोड. जी मुलगी आहे ती बॉक्स किंवा जो लोड आहे तो पुल करते. पुल करण्यासाठी ती फोर्स लावते. त्या फोर्समुळे काय होते, बॉक्स खेचला जातोय आणि तो त्याच्या जागेवरून दुसऱ्या जागेवर येते. म्हणजेच काय होते, तिचं वर्क चालू आहे किंवा वर्क डन आहे. या पिक्चरमध्ये बघा, जी बॅग आहे, स्कूल बॅग आहे, ती तिने फोर्स लावून उचलली. याचा अर्थ काय, त्या ऑब्जेक्टनी त्याची जागा बदलली. म्हणजे त्याचा अर्थ या ॲक्शनमध्ये सुद्धा आपल्याला म्हणता येईल की वर्क डन आहे. ओके. अशा पद्धतीनं जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय करतो आणि त्या फोर्स अप्लाय केल्यानंतर जर ऑब्जेक्ट आपली जागा सोडत असेल किंवा फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत असेल, तर त्याला आपण वर्क डन झालं किंवा वर्क झालं असं म्हणतो. ओके. नाव लुक ॲट दिस टू पिक्चर्स. या पिक्चरमध्ये आपल्याला एम्प्टी बॉक्स दिसतो, या पिक्चरमध्ये लोडेड बॉक्स आहे. ओके. एम्प्टी बॉक्स जर आपण 10 मीटर नेला, ओके, 10 मीटर नेला आणि फुल्ली लोडेड जो बॉक्स आहे तो 10 मीटर नेला, मला सांगा फोर्स कोणत्या ॲक्शनमध्ये जास्त आपल्याला लावावं लागेल, या ॲक्शनमध्ये. बरोबर. जेव्हा लोड जास्त असेल तेव्हा आपल्याला फोर्स जास्त लावावा लागतो, त्याच्यामुळे वर्क पण आपलं काय होतं, जास्त होतं. पण ह्या पिक्चरमध्ये किंवा या ॲक्शनमध्ये लोड कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला फोर्स पण कमी लावावा लागला आहे, म्हणजेच वर्क काय आहे, कमी आहे. परंतु सेम आता इथे हा जो एम्प्टी बॉक्स आहे तो सोडून द्या. आता फक्त आपण लोडेड बॉक्स आहे त्याच्याकडे बघूया. ओके. हा लोडेड बॉक्स आहे. या लोडेड बॉक्सला जर 10 मीटर नेलं तर जो फोर्स लावावा लागेल तेवढाच फोर्स जर 20 मीटर नेलं तर लावावा लागेल का, तेवढाच फोर्स लागेल, नाही. बरोबर. जेव्हा आपण हा जो लोडेड केलेला बॉक्स आहे तो डबल नेऊ, डबल डिस्टन्स जेव्हा डबल असेल तेव्हा सुद्धा वर्क काय होईल, जास्त होईल. बरोबर. म्हणजे फोर्स जास्त लावावा लागेल, जास्त वेळ फोर्स लावावा लागेल. बरोबर. म्हणजेच जर डिस्टन्स सुद्धा जास्त असेल तरी सुद्धा वर्क काय होईल, जास्त असेल. म्हणजेच तर मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट व्हेन मोर फोर्स इज अप्लाय टू द वर्क. जेव्हा सेम डिस्प्लेसमेंटला आपण जास्त फोर्स अप्लाय करतो, बघा पहिल्या उदाहरणामध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर सेम होतं, परंतु फोर्स जास्त लावावा लागला. इथे लोडेड आहे म्हणून जास्त लावायला लागला, इथे एम्प्टी बॉक्स आहे म्हणून कमी लावायला लागला. म्हणून जेव्हा जास्त फोर्स आपल्याला लावावा लागतो तेव्हा वर्क मोर असेल. आणि आता दुसरं एक्झाम्पल काय बघितलं आपण, डिस्प्लेसमेंट डबल होती. ओके. मग जेव्हा डिस्प्लेसमेंट जास्त असेल तेव्हा सुद्धा वर्क काय असतं, जास्त असतं, कारण आपल्याला डबल फोर्स लावावा लागतो. आलं लक्षात. फोर्स अप्लाइड फॉर मोर डिस्प्लेसमेंट मोर वर्क इज डन. म्हणजे तेव्हा सुद्धा जे होणारं वर्क आहे ते मोठ्या प्रमाणात किंवा जास्त असेल. ओके.
वेन द फोर्स अप्लाइड इज सेम, जेव्हा अप्लाइड केलेला फोर्स सेम असेल, मोर वर्क इज डन वेन देअर अ ग्रेटर डिस्प्लेसमेंट. परंतु डिस्प्लेसमेंट जास्त असेल तरी सुद्धा वर्क काय होतं, मोर होतं. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की मेजरिंग द वर्क जर आपल्याला मेजर करायचं असेल तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात. जसं मगाशी आपण बघितलं, डिस्प्लेसमेंट जरी जास्त असली तरीही वर्क जास्त होतं, फोर्स जास्त लावला किंवा आणि डिस्प्लेसमेंट तेवढी ठेवली तरीही वर्क जास्त होतं. ओके, म्हणजेच वर्क मेजर करण्यासाठी आपल्याला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन्ही गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात.